पुढची बातमी पाहूयात। बोगस बियाणं प्रकरणी राज्य सरकार आता ऍक्शन मोडवरती आलंय। कंपन्यांविरोधामध्ये केस दाखल करणार आहेत। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे या संदर्भातली माहिती दिली आहे। बोगस बियाणं विकणाऱ्या कंपन्या रडारवरती आहेत। बियाणं शासन उपलब्ध करून देणार असल्याचं सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। राज्याच्या आपल्याला माहिती आहे की कॅबिनेट मीटिंग आहे। या मीटिंगमध्ये सुद्धा निश्चित प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्राबाई पवार साहेब असतील, यांच्यासमोर आम्ही सगळ्या ह्या शेतकऱ्यांच्या ज्या अडचणीत त्या निश्चित प्रकारे मांडणार आहेत। आणि त्यामुळे निश्चित प्रकारे ही सगळीच नेते मंडळी, हे सरकार, हे शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे। निश्चित प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक बियाण्याच्या बाबतीत, बोगस बियाण्याच्या बाबतीमध्ये, सोयाबीनच्या बाबतीमध्ये झालेली आहे आणि या कंपनीवर आम्ही कारवाई करणारच आहोत। भविष्यामध्ये असं कोणी कंपन्यांनी आमच्या शेतकऱ्यांची फसवणूक करू नये यासाठी निश्चित प्रकारे आम्ही कायदेशीर मार्ग अवलंबणार आहे। एखाद्या वेळी बी बियाणं पेरल्याबरोबर नैसर्गिक आपत्ती आली, अशा वेळी शेतकऱ्यांचं जे बी बियाणं या ठिकाणी उगवलेलं नाही, त्या शेतकऱ्यांना कृषी विभाग तातडीनं, कृषी अधिकारी कुठल्या शेतकऱ्याचं किती बी बियाणं लागेल याचं तातडीने इव्हॅल्युएशन करतील। तातडीनं त्याचं पूर्ण रेकॉर्ड कलेक्टरकडे पाठवतील। कलेक्टर तातडीनं DPCच्या माध्यमातून पैसे उपलब्ध करतील आणि तातडीनं बी बियाणे या शेतकऱ्यांना मिळेल अशी व्यवस्था देवेंद्र फडणवीसजींनी उभी केली आहे।